नमस्कार मित्रांनो, सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि त्याचे खासदार राघव चड्ढा यांच्यातील वाद. आपने राघव चड्ढा यांना संसदेत बोलण्यापासून रोखलंय, तर यावर राघव चड्ढा म्हणतात की मला गप्प केलं जात आहे. खामोशी को मेरी हार मत समझ लेना, मैं वो दरिया हूँ जो वक्त आने पर सैलाब बनता है. पण मित्रांनो, राजकारण बाजूला ठेवा. एक सर्वसामान्य भारतीय नागरिक किंवा कायद्याचे विद्यार्थी, कायद्याचे जाणकार म्हणून आपल्याला हे माहित आहे का, एखाद्या पक्षाला स्वतःच्या खासदाराला गप्प करण्याचा अधिकार कायद्याने दिलाय की नाही, आणि अशा वादात त्या खासदाराची खासदारकी जाऊ शकते का? आज अगदी सोप्या भाषेत आपण 5 मिनिट्स लॉ मध्ये या मागचा कायदा समजून घेऊया. मुद्दा नंबर 1, संसदेत बोलायला नेमकी परवानगी कोणाची लागते, पक्षाची की स्पीकरची? सामान्य लोकांना वाटतं की खासदार संसदेत कधीही उठून बोलू शकतात, परंतु असं नाही आहे. मित्रांनो, संसदेत प्रत्येक पक्षाला त्याच्या खासदाराच्या संख्येनुसार बोलण्यासाठी वेळ दिला जातो. या वेळेला पार्टी कोटा असं म्हणतात. आता पक्षाचे नेते ठरवतात की त्यांच्या कोट्यातून कोण बोलणार. तर आपने या संसदेला लिहून दिलंय की राघव चड्ढा यांना बोलू देऊ नये, तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या खासदाराला बोलण्याची संधी द्यावी. म्हणजेच पक्षाकडे हा कायदेशीर अधिकार आहे की ते कोणाला बोलायला लावायचं आणि कोणाला गप्प बसवायचं हे ठरवू शकतात. आता मुद्दा नंबर 2, व्हीप म्हणजे नेमकं काय? आपण एकदम सोप्या भाषेमध्ये व्हीप म्हणजे काय हे समजून घेऊयात. तुम्ही बातम्यांमध्ये व्हीप हा शब्द वारंवार ऐकला असेल, पण व्हीप म्हणजे सोप्या भाषेत एकदम पक्षाचा कडक आदेश. समजा संसदेत एखाद्या कायद्यावर मतदान होणार आहे आणि पक्षाने आदेश दिलाय की हो असंच मतदान करा, तर या आदेशावर जर राघव चड्ढा यांनी पक्षाच्या विरुद्ध जाऊन मतदान केलं तर पक्षाकडे त्यांची खासदारकी रद्द करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. आता आपण समजून घेऊयात की खासदारकी नेमकी कधी आणि कशी धोक्यात येते. आता भारतीय संविधानात पक्ष बदल विरोध कायदा आहे, म्हणजेच ज्याला आपण अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो. जर एखाद्या खासदाराने स्वतःहून पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केले तर त्याचं पद जातं. पण जर पक्षाने त्या खासदाराला पक्षातून काढून टाकलं तर तो अपक्ष म्हणजेच इंडिपेंडंट खासदार म्हणून राहू शकतो. तर मित्रांनो, राघव चड्ढा याच्यावर आप काय कारवाई करणार हे तर येणारा काळच सांगेल. पण कायद्यानुसार पक्षाची ताकद ही खासदारापेक्षा नेहमीच जास्त असते. तुम्हाला काय वाटतं, राघव चड्ढा यांनी पक्ष सोडायला हवा की नाही याबद्दल तुमचे मत कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आप या पक्षाने राघव चड्ढा यांच्यावर जो आरोप लावलेला आहे की त्यांनी बीजेपी सोबत कॉम्प्रोमाइज झाले आहेत, यावरील देखील तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि कायदा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.